सकता है तो मैं क्यों नहीं? क्या है उनमें ऐसा जो मुझ में नहीं? अगर कोई कर सकता है तो मैं क्यों नहीं? क्या है उनमें ऐसा जो मुझ में नहीं? झांक ले अपने भीतर, खुद से आ पूछ ले, कैसी चाहे जिंदगी खुली आंखों से देख ले। मुट्ठियों को खींच के, सांसों को खींच के, मुट्ठियों को खींच के, सांसों को खींच के, सबसे टकराने को, शिखर पर जाने को मैं तैयार हूँ, मैं तैयार हूँ, मैं तैयार हूँ, मैं तैयार हूँ। मैं तैयार हूँ, मैं तैयार हूँ, मैं तैयार हूँ। मुश्किलें हो कैसी भी मेरे हौसलों से कम है, अंधेरों को चीर देंगे इतना दम है। मुश्किलें हो कैसी भी मेरे हौसलों से कम है, अंधेरों को चीर देंगे इतना दम है। आओ हाथ बढ़ाए, कुछ करके दिखाना है, सारे बहानों को आज से आग लगाना है। मुट्ठियों को खींच के, सांसों को खींच के, मुट्ठियों को खींच के, सांसों को खींच के, सबसे टकराने को, शिखर पर जाने को मैं तैयार हूँ, मैं तैयार हूँ, मैं तैयार हूँ, मैं तैयार हाँ, खुद से है ये वादा, कुछ करके जाऊंगा, सबके सीनों को गर्व से भर कर जाऊंगा। खुद से है ये वादा, कुछ करके जाऊंगा, सबके सीनों को गर्व से भर कर जाऊंगा। चढ़ते सूरज को सलाम करती दुनिया सारी, मेरा ये जीवन हाँ मेरी जिम्मेदारी। मुट्ठियों को खींच के, सांसों को खींच के, मुट्ठियों को खींच के, सांसों को खींच के, सबसे टकराने को, शिखर पर जाने को मैं तैयार हूँ, मैं तैयार हूँ, मैं तैयार हूँ, मैं तैयार हूँ, मैं तैयार मैं तैयार हूँ। मुट्ठियों को खींच के, सांसों को खींच के, सबसे टकराने को, शिखर पर जाने को मैं तैयार हूँ, 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 मैं तैयार हूँ। यस। नमस्कार, सर्वांचं हार्दिक स्वागत आहे न्यूट्रीचारच्या या स्पेशल मराठी भाषा मीटिंग मध्ये तयार असलेल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. विलासरावनं एकदम आनंद घेतला गाण्याचा, सुरेशजीनं, संतोषजीनं, आहे की नाही. सकाळी सकाळी मोटिवेशनल काय ऐकलं की माणसामध्ये आपोआप उत्साह येतो,
सकाळी मॉर्निंग वॉकला गेलं आणि कोणी किरकिर करणार असल्या की मध्ये झाला दिवस झाली सुरुवात आहे की नाही. त्याने मध्ये सुरुवात झाली, दिवसाची सुरुवात झाली, अरे कशाला दिसला हे माणूस, असे बरेच जण मध्ये हे कशाला भेटलं सकाळी सकाळी. तर सकाळी सकाळी मोटिवेशनल ऐकण्यासाठी त्या थंडीच्या मोसमामध्ये आपण सगळेजण तयार आहात याबद्दल आपल्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन. मित्रांनो, हा रविवार आहे आणि पुढचा रविवार आहे. पुढच्या रविवारी यापैकी बरेच जण, तुम्ही तुमच्या टीम मधले बरेच जण, आपण सगळे दिल्लीमध्ये असू, आहे की नाही. आपण दिल्लीमध्ये असू. कोण कोण आहे दिल्लीमध्ये? अरे बाबा बाबा, सगळे जितके जितके कॅमेरे सुद्धा, गंमत अशी की जितके कॅमेरे सुद्धा सगळ्यांचे हात वर येतात. आपण सगळेजण पुढच्या रविवारी दिल्लीत भेटणार आहेत, आहे की नाही. आणि पुढच्या रविवारी दिल्लीत भेटून महाराष्ट्रामध्ये काय निकाल लागायचा असं निकाल लागून जाईल, आहे की नाही. आपण त्यावेळेस दिल्लीत राहतो, मग आम्ही दिल्लीतून ऑब्झर्व करत महाराष्ट्रात काय सुरू येतं. कारण की 23 ला निकाल लागेल, आपण 24 ला, 23-24 ला दिल्लीतच राहू. तर त्यामुळं आपलं, आपण सगळ्या जणांचं या पुढच्या पुढच्या रविवारसाठी सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. देविदासजी बोला. नाही नाही, आपण कोण दिल्ली जाणार म्हटलं, बोला, विचारलं ना. त्यासाठी केला त्याने. येस, मी पण दिली त्याने, फिजिकली डिजिटली दोन्ही पण. काय म्हणतात, बोला बोला, अनम्यूट व्हा, अनम्यूट व्हा. नाही, मी म्हणजे आतून बाहेर म्हणजे मोबाईल पाशी नव्हतो मी. बर बर बर, हा कॅमेरा सुरू नव्हता म्हणून तुम्ही कॅमेरा. आणि पुढच्या नाशिकची पण झिंजार साहेब पण दिल्लीमध्ये राहतील हो. झिंजार साहेब, सरांकडून पार्टी घेऊ सर दिल्लीमध्ये, महाराष्ट्रात जे बी माणसांच्या मनात अपेक्षा असेल ती. बिलकुल बिलकुल. पार्टी काय तिथं तुम्हाला, गुड डॉट पार्टी. खाली आपली गुड डॉट पार्टी राहील, गुड डॉटचा स्टॉल राहील, मला भेटा आणि गुड डॉट पार्टी आपल्याकडून बस. येस येस. पर राज्यामध्ये माणसं भेटायला त्यांना पार्टनरची म्हणजे काय मोठी गोष्ट आहे. आपण गुड डॉट पार्टी, गुड डॉटचं मस्त ते असतं जेवण्यासाठी मस्त, आपण तिथं पार्टी करू. आणि गंमत अशी आहे की दिल्लीचे काही स्पेशल अट्रॅक्शन आहेत, ते अट्रॅक्शन सुद्धा आज आपण बनणार आहोत. की दिल्लीला येत्या वेळेस मनीषाजीनं मागच्या काही मीटिंग मध्ये सांगितलं की एक बॅग शिल्लक आणा आणि थोडेसे गांधीजीचे फोटो शिल्लक आणा. म्हणजे गांधीजीचा, ज्याच्यावर सगळेजण प्रेम करतात, गांधीजीच्या फोटोवर, गांधीजीचे काही स्पेशल फोटो, लोकांचं स्पेशल प्रेम असतंय. बाकीच्या फोटोकडे लक्ष देत नाहीत, परंतु जे खिशात ठेवायचे फोटो आहेत गांधीजीचे, कारण की तिथं जे क्यूआर कोड, बर क्यूआर म्हणजे युपीआय सुद्धा, फोन पे आहे सगळ्याकडं, फोन पे घेऊन या. कारण की तिथं काही गोष्टी अशा मिळणार आहेत ज्या इकडं आपल्याला ते तूट इकडं बाहेर मिळणार नाही. जे गोष्ट, मी ही लाल टाय घेतलेली आहे, ही लाल टाय फ्री मिळणार आहे की नाही. 500च्या खरेदीवर, 500चे टूल खरेदी केली तर एक लाल टाय 200 रुपयाची, यामध्ये 3 कलर आहेत. यापैकी एक टाय आणि एक 100 रुपयाचं बुकलेट सुद्धा फ्री मिळणार आहे. आणि त्याचे न्यूट्रिशनचे स्टॉल राहणार आहेत, त्या स्टॉलवर वेगवेगळे स्टॉल राहणार आहेत. त्यापैकी एका स्टॉलवर आपण काही व्हिडिओ रेकॉर्ड करणार आहोत. न्यूट्रीच्या ह्युमन संदर्भामध्ये ज्या कुणा महिलांचा HB वाढलाय, अशा महिला जर तुमच्यासोबत येत असतील तर त्यांचा पूर्वीचा एक HBचा रिपोर्ट किंवा चालूचा एक जरी चालूचा जरी HBचा रिपोर्ट आणला तर त्या रिपोर्टचे आपण त्या सगळ्यांचे व्हिडिओ शूट करणार आहोत, चांगल्या क्वालिटीचे. आणि ते व्हिडिओ भारतभर लोक बघतील, त्यांना भारतभर लोक ओळखतील. भारतभर जे RCM ची फॅमिली आहे ते नंतर तुम्हाला एकदा शूट झाला व्हिडिओ कधीपर्यंत चालेल की दूरपर्यंत जाईल आपण सांगू शकत नाही. तर ते सुद्धा सुविधा आपण तिथं न्यूट्रीचारच्या पेंडॉल मध्ये करणार आहोत. आणि 14 तारखेपर्यंत रजिस्ट्रेशन करायचं होतं आपल्या सर्टिफिकेट साठी, बॅच साठी आणि ट्रॉफी साठी. आणि ती सुविधा दिली होती की जे स्वतः येत नसतील आणि लीडर जर येणार असतील तर लीडर कडे सुद्धा त्यांनी जर तो स्क्रीनशॉट आणला तर लीडर कडे सुद्धा आपण त्यांची ट्रॉफी, त्यांचा बॅच आणि त्यांचं सर्टिफिकेट देण्याची व्यवस्था करूयात. पण रजिस्ट्रेशन 14 तारखेपर्यंत करायचं होतं. रजिस्ट्रेशन यासाठी की प्रत्येक ट्रॉफीवर त्या व्यक्तीचं नाव लिहिलं आहे आणि तितक्याच ट्रॉफ्या इथून कॅरी करून घेऊन जायच्यात मुंबईवरून दिल्लीला. आणि त्या चांगल्या जड ट्रॉफ्या आहेत, तर त्यामुळे ते वजन अगोदरच जर तुमची नोंदणी असेल तर तुमच्या नावाची ट्रॉफी तिथपर्यंत. संतोषजींनी एक जणाची नोंदणी केली आहे, डॉक्टर गंडाळताई. डॉक्टर गंडाळताईची त्यांनी नोंदणी केली की त्यांची सुद्धा ट्रॉफी
तर मग ते ट्रॉफी पुढे पाठवता येईल दिल्लीला आणि मग ती तुमच्यापर्यंत सुपूर्द होईल. तर पुढचा रविवार जो आहे आपला एकदम व्यस्ततेचा, कामाचा आणि उत्साहाचा राहणार आहे. आणि पुढचा रविवार जो आहे तो दिल्लीमध्ये थंडी राहील आणि थंडी जरी असेल तरी कुणीही आकडलेलं राहणार नाही. सगळेजण आनंद घेत मोठा प्रोग्राम आहे आणि नॅशनल प्रोग्राम मध्ये आपण सगळेजण सामील होणार आहोत मित्रांनो. आणि तिथं न्यूट्रीचार्जचे जे स्टॉल आहेत हे सगळे स्टेडियमच्या आत म्हणजे मेन डोमच्या बाहेर, स्टेडियमच्या आत पण मेन डोमच्या बाहेर तुम्हाला राहतील. तिथं तुमच्या सोयीसाठी, सुविधेसाठी आम्ही सगळेजण हजर असणार आहोत आणि तिथे तिथले जे अट्रॅक्शन आहेत ते सगळे अट्रॅक्शनचा आनंद घेत घेत आपण अॅनिव्हर्सरी अटेंड करणार आहोत. जे लीडर्स आहेत ज्यांनी आपल्या टीम मधून कुणाची नोंदणी केली आहे की त्यांची मी ट्रॉफी घेऊन जाणार आहे, तर त्यांनी कृपया दुपारी 3च्या नंतर यायचे स्टॉलला. कारण की अशा सगळ्यांना लीडर्सला 3 वाजेनंतर ट्रॉफी मिळणार आहे किंवा त्यांचा बॅच मिळणार आहे किंवा त्यांचं सर्टिफिकेट मिळणार आहे. 3 वाजेपर्यंत जे प्रत्यक्ष हजर आहेत त्यांना देत आहोत. याच्यासाठी राजेशजी की अगोदर लीडर घेऊन जायच्यानंतर तो प्रत्यक्ष माणूस यायचा, द्या आमची ट्रॉफी कुठे. त्यामुळं 3च्या नंतर लीडर्सला आपण देणार आहोत आणि तशा वेळेचं आपण सगळं नियोजन केलेलं आहे. ही दिल्ली अॅनिव्हर्सरी मध्ये आणखीन काय, दिल्ली अॅनिव्हर्सरी मध्ये आणखीन काय काय मिळणार आहे हे आपण शेवटच्या 20 मिनिटांमध्ये या मीटिंग मध्ये पाहू. आणखीन काय काय दिल्लीचे स्पेशल अट्रॅक्शन आहेत आणखीन अट्रॅक्शन आहेत ते आपण शेवटच्या 20 मिनिटांमध्ये दिल्ली अॅनिव्हर्सरीचे अट्रॅक्शन बघू. न्यूट्रीचार्जचे जे काही प्रोडक्ट्स आहेत त्या प्रोडक्ट्स मध्ये 2 कॅटेगरी आहेत. एक आहे डेली यूजचे प्रोडक्ट्स आणि एक आहे स्पेशल प्रोडक्ट्स. ज्याला आपण लाईफस्टाईल प्रोडक्ट्स म्हणतो. एक डेली यूजचे प्रोडक्ट्स आणि एक लाईफस्टाईल प्रोडक्ट. डेली यूजचे प्रोडक्ट प्रत्येक व्यक्तीला गरजेचे आहेत, प्रत्येक व्यक्ती ते घेऊ शकतो, प्रत्येक व्यक्तीने घ्यायलाच हवेत असे आहेत. आणि काय आहेत लाईफस्टाईल प्रोडक्ट्स. लाईफस्टाईल प्रोडक्ट्स म्हणजे असे प्रोडक्ट्स जे लाईफस्टाईल डिसीज पासून तुम्हाला दूर ठेवतात, जे आपल्या जीवनशैलीमुळे होणारे आजार आहेत या आजारापासून दूर ठेवतात. हे स्पेशल प्रोडक्ट्स आहेत लाईफस्टाईल प्रोडक्ट. जसं न्यूट्रीचार्ज ग्लायसेम प्रोडक्ट आहेत, न्यूट्रीचार्ज ग्लायसेम टॅबलेट, जे काय की आपल्या जीवनशैलीने आपला मधुमेह होतो तो होऊ नये यासाठीचे प्रोडक्ट. न्यूट्रीचार्ज एसएनएफ, जीवनशैलीमुळे आपलं फॅट वाढतंय, आपलं फॅट कमी करण्यासाठी स्पेशल प्रोडक्ट. आणि गंमत अशी आहे की जे लाईफस्टाईल प्रोडक्ट्स आहेत ते अगोदरच न्यूट्रीचार्जनं क्लिनिकल प्रूव्हन करून घेतलेले आहेत. एक प्रोडक्ट असं आहे जे दिसतंय, जे आहे डेली यूजचं प्रोडक्ट, परंतु त्याचं काम आहे लाईफस्टाईल प्रोडक्ट सारखं. भारी काम आहे त्याचं. दिसतंय तर एकदम डेली यूजच्या प्रोडक्ट सारखं, पण त्याचं काम आहे लाईफस्टाईल प्रोडक्ट सारखं आणि जे क्लिनिकल प्रूव्हन आहे. असा मेसेज तुम्हाला मिळालाय न्यूट्रीचार्ज बायोएज. हे प्रोडक्ट असं आहे की जे दिसते तर न्यूट्रीचार्ज मॅन एवढा डब्बा, न्यूट्रीचार्ज वुमन एवढा डब्बा, न्यूट्रीचार्ज एस्पाय एवढा डब्बा, परंतु ते लाईफस्टाईल प्रोडक्ट्स आहेत. जीवनशैलीमुळे जे आजार होत आहेत मोठे, ते आजाराचं मुख्य कारण आहे आपलं मध्य प्रदेश. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश. काय मध्य प्रदेश म्हणजे आपल्या शरीराचा मध्य प्रदेश, आपलं पोट. ही आपलं जी पचन संस्था आहे, पचन संस्था बिघडली, जिथून तुम्हाला एकदम ऊर्जा घ्यायचं जागा बिघडली तर पूर्ण आपलं शरीर बिघडून जाते. पूर्ण शरीर आपलं बिघडून जाते, ते म्हणजे आपलं पोट. आणि मला माहित आहे की मॅक्झिमम लोकांना ज्यांच्या जेवणामध्ये फायबर कमी आहे, ज्यांचं अवेळी जेवण होते, ज्यांना ताणतणाव आहे, अशा सगळ्या लोकांना पोटाचे साधे साधे आजार आहेत. साधे साधे आजार म्हणजे कसे? पहिला आजार म्हणजे की त्यांचं खूप वेळ लागतो त्यांना टॉयलेटमध्ये. आजार आहे तो एक प्रकारचा बद्धकोष्ठता, त्याला आयुर्वेदामध्ये नाव बद्धकोष्ठता असं दिलेलं आहे. हा आजार लोकांना हा आजार नाही, परंतु यातून नंतर मूळव्याध आणि वेगवेगळे आजार होतात तुम्ही जर जास्त वेळ जर बसले तर. मग यावर वेगवेगळे उपाय सांगितले जातात, परंतु आपली गोष्ट झाली क्लिनिकल प्रूव्हनची. सायंटिफिक त्याला आधार आहे का? तुम्ही जर मला माझं पोट साफ होत नाही तर लोक तुम्हाला इतके सल्ले देतील, भरपूर सल्ले देतील. गरम पाणी प्या, असं करा, रात्री तूप टाका, रात्री गरम पाणी टाकून प्या, असे खूप
खूप सारे सल्ले मिळतील, परंतु त्याचं मुख्य कारण, कारण की त्या आजारापासून विविध दुसरे आजार होऊ शकतात, याच्या मुख्य कारणावर कोणी बोलत नाही. आणि त्यासाठीच स्पेशल प्रोडक्ट आपल्याकडे, मॅक्झिमम प्रोडक्ट जे आहेत ते प्रोडक्ट्स, मॅक्झिमम प्रोडक्ट्स हे जे तुम्हाला तुमचं पचन संस्था चांगली करण्यासाठी दिले जातात, ते फक्त आणि फक्त तुमचं रेचन चांगलं करण्याचं काम करतात. पोट साफ करण्यासाठी जे प्रोडक्ट तुम्हाला दिले जातात, ऍक्च्युअल तुमचे पाचन चांगलं करण्यासाठी ते प्रोडक्ट्स काम करत नाही. तर आज आपण ज्या प्रोडक्ट्स विषयी येत्या 30 मिनिटांमध्ये माहिती घेणार आहोत, त्या प्रोडक्टचं नाव आहे न्यूट्रिचार्ज बायोएज. हे छोट्या पॅकेटमध्ये, न्यूट्रिचार्ज मॅन एवढ्या पॅकेटमध्ये येते, परंतु त्याचं काम मित्रांनो जर आपण समजून घेतलं तर शेअर करायला अतिशय सोपं. जसं तुम्हाला अर्जुनजी दाखवत आहेत, अर्जुनजी एकदा दाखवा. मी तुम्हाला पिन करतोय अर्जुनजीला. हे पहा अर्जुनजी नाही झाले तर संतोष झाले. ओके ओके, एक मिनिट, जास्त मिनिट. संतोषजी तुम्ही पिन कराले. एक्झिट कसं होता येईल का, आपोआप झाले? अर्जुनजीला करतो. हे अर्जुनजी जे तुम्हाला दाखवत आहेत हे न्यूट्रिचार्ज बायोएज. हिरव्या रंगामध्ये त्याचं आपण जे आहे, हिरव्या रंगामध्ये ते दिलंय, त्याचं कारण सुद्धा नंतर तुम्हाला लक्षात येईल. हे का हिरव्या रंगामध्ये का आहे हे प्रोडक्ट, तर याचं कारण असं आहे मित्रांनो, यामध्ये जे त्याची हे लो होती म्हणून त्यामुळं प्रॉब्लेम येत होता. बरं बरं बरं. तर ते यामुळं की त्यामध्ये जे बायोग्रीन्स टाकले, ते बायोग्रीन्स जे टाकले आहेत ते बायोग्रीन्स मुळे ते त्याचा कलर सुद्धा आपण हिरवा ठेवलाय. अतिशय वेगळं प्रोडक्ट आहे, दिसतं छोटं पण त्यामध्ये सगळ्यात जास्त कंटेंट आहे. न्यूट्रिचार्जचे जेवढे काही प्रोडक्ट्स आहेत त्यामध्ये सगळ्यात जास्त कंटेंट्स असलेलं, सगळ्यात जास्त पोषक घटक असलेलं, सगळ्यात जास्त तुमच्या शरीराला आवश्यक असणारे पोषक घटक असलेलं प्रोडक्ट मध्ये न्यूट्रिचार्ज बायोएज. 72 न्यूट्रियंट्स न्यूट्रिचार्ज बायोएज मध्ये 72, हे नाही 72 न्यूट्रियंट्स असलेलं प्रोडक्ट आहे न्यूट्रिचार्ज बायोएज. त्यामुळं ते पोहोचवायला, लोकांपर्यंत पोहोचवायला त्याची जर आपण माहिती घेतली तर मित्रांनो लवकर त्यातून आपला पीव्ही मोठा जनरेट होतो आणि अतिशय सोपं, कुठलेही साईड इफेक्ट नाही आणि प्रत्येकाला लवकर रिझल्ट दिसणार. याचे रिझल्ट दिसायला खूप काळ लागत नाही. न्यूट्रिचार्ज बायोएजचे रिझल्ट दिसायला खूप काळ लागत नाही. त्याचा कालावधी पण कमी आहे आणि लवकर त्याचे पोटात आणि स्पेशली लिव्हर साठी, आपल्या पचन संस्थेसाठी असल्यामुळं याचे लवकर रिझल्ट दिसायला लागतात. लोकांना वेगवेगळ्या प्रकारचे ढेकर येणं कॉमन समस्या आहे. त्यानंतर पित्त होणं कॉमन समस्या आहे. त्यानंतर सगळ्यात जी मोठी कॉमन समस्या आहे ज्याविषयी सगळेजण सांगत नाही ते म्हणजे दारूमुळे लिव्हर खराब होणं. दारू पिल्यामुळे लिव्हर खराब होणं हे जे मुख्य कारण आहे. हे YouTube लिंक बरं नंतर पाठवतो सर, दिवाळीची पाठवतो. दारू पिण्यामुळं जे लिव्हर खराब होते यासाठीच स्पेशल प्रोडक्ट आहे न्यूट्रिचार्ज बायोएज. आणि आता निवडणुकीचा हंगाम सुरू आहे, यामध्ये खूप लोकांना नवीन नवीन द्रव्याची म्हणजे त्यांना टेस्ट कर आहे की नाही. महाराष्ट्रात महापूर आलाय मागच्या 8-10 दिवसापासून. आता मग तिथं जसं ते काम करत तसं आपलं सुद्धा काम करावं लागेल. ते जसं एकदम संघटनेनं काम करायला लागले की तितकी पोहोचायची, इथं इतकी पोहोचायची, इथं तितकं पोहोचायची, तर बऱ्याच जणांना जे व्यसनी नव्हते त्यांना सुरुवात झाली असं या निवडणुकीपासून त्यांना व्यसनी बनवण्याची मित्रांनो. तर तिथं आपलं काम वाढतंय. कारण की तुम्ही विचारा, ते उमेदवाराला विचारा, इतकी वाटली की विचारता सोय नाही. मी मंत्र्याच्या कॉलनीमध्ये राहतो, आमच्या बाजूला मंत्री राहतात त्याच कॉलनीमध्ये. तर आम्हाला सगळं माहित आहे की बाबा जाता येता आम्ही रात्री मॉर्निंग वॉक करतो, इव्हिनिंग वॉक करतो, तर जेवल्यानंतर शतपावली करतो.
रात्री मग 10 वाजता शतपावली होती आपल्या ट्रेनिंग नुसार, कधी 10:30 वाजता होती, कधी 11 वाजता सुद्धा शतपावली होते. तर कळतं मला काय चाललंय तर इथं खास काम करते. तर न्यूट्रिचार्ज बायोविषयी काय माहिती द्यायची 20 मिनिटामध्ये पुढच्या तुम्हाला अतिशय काय म्हणजे नेमकी काय माहिती द्यायची. न्यूट्रिचार्ज बायोविषयी एखाद्याने विचारलं तर नेमकी काय माहिती द्यायची, तर त्यांना माहिती देता वेळेस काही स्पेशल गोष्टी सांगायच्या. त्या कुठल्या हे आपण बघू. त्यानंतर न्यूट्रिचार्ज बायोएज याची स्पेशालिटी काय आहे, नेमकं हे कशासाठी काम करते ते पाहू. आणि न्यूट्रिचार्ज बायोएज मध्ये असलेले एक एक कंटेंट काय काम करते हे सुद्धा आपण बघू. 20 मिनिटांमध्ये आपण बघू. आणि मित्रांनो, या माहितीनंतर मला विश्वास आहे की तुम्ही फार सहज न्यूट्रिचार्ज बायोएज जे आहे हे सहज लोकांपर्यंत शेअर करू शकाल. आणि व्यसनी असलेल्या लोकांना जे त्यांचे प्रॉब्लेम येत आहेत व्यसनामुळे त्यांच्या जीवनामध्ये, यामध्ये सुद्धा आपण मदत करू. हे फार महत्वाचं मोठं आणि पुण्याचं काम आहे एका कुटुंबासाठी. आपण एका व्यक्तीसाठी काम नाही म्हणत. न्यूट्रिचार्ज बायोएज देणं म्हणजे त्याच्या पूर्ण कुटुंबाला आपण मदत करण्यासारखं आहे, पूर्ण कुटुंबाला मदत करण्यासारखं आहे. हे तुम्ही चांगली माहिती शेअर करण्याच्या हिशोबानं लोकांना सांगा. त्यातून पीव्ही जनरेट होईल, पैसे मिळतील, ही गोष्ट राहील, परंतु त्याही पेक्षा पूर्ण कुटुंबाला एक अतिशय चांगली मदत केल्याचं फील तुम्हाला लगेच लक्षात येईल. मेहनती अवयव आहे आंतरिंद्रिय लिव्हर, जे 500 पेक्षा जास्त काम करते आपल्या शरीरामध्ये. परंतु लिव्हर कडे आपण लक्ष देत नाहीत. मॅक्झिमम लोकांचं लक्ष असतं हृदयाकडं. हृदयाचं कोलेस्ट्रॉल कसं आहे, हृदयाची स्पीड कशी आहे, हृदयाचं धडकणं जे आहे, हृदयाचे ठोके आहेत, हे ठोके कसे पडतायत हे बघितले जात आहेत. आणि आजपासून नाही, सुरेशजी पूर्वीपासून. आपण पूर्वी दवाखान्यात जायचं, डॉक्टर कानाला स्टेथोस्कोप लावायचे, इथं लावायचे, मोजायचे ठकठक, उलट करा पुन्हा मोजायचे ठकठक. मग ते सुद्धा ठोक्याला प्राधान्य देतो, हृदयाचे ठोके किती पडायला लागले. आता काळ बदलला तर हे बांधायला लागले, माझी पहिली पाहिजे पुढून गेली, हे बांधायला रिस्ट वॉच बांधायला लागले. हे काय दाखवते की हृदयाचे ठोके किती पडले, तुमचा बीपी काय म्हणतोय काय, हे घड्याळी आल्या. आता धूळ खात पडली. आता जसं लक्षात आलं की हृदयापेक्षा सुद्धा महत्वाचं जे आपलं आंतरिंद्रिय आहे ते आहे लिव्हर. कारण की एकच काम करते. तुम्हाला लोक कोलेस्ट्रॉल विषयी बोलताना दिसतील, लोक तुम्हाला कोलेस्ट्रॉल विषयी बोलताना दिसतील, एचडीएल एलडीएल विषयी बोलताना दिसतील, परंतु पाचन मेटाबॉलिझम याच्याविषयी बोलताना दिसणार नाही. लिव्हर 500 पेक्षा जास्त काम करते. हृदय फक्त एकच काम करते, रक्ताला पंप करण्याचं. खूप काम आहे. जसं तुम्हाला पोषक तत्व साठवून ठेवणं, आवश्यकतेनुसार रक्तामध्ये सोडणं, ब्लड शुगर लेवल, कोलेस्ट्रॉल त्याचं संतुलन ठेवणं, आणि महत्वाचं काम शरीरातून विषारी घटकांना बाहेर टाकण्याचं काम लिव्हर करते. आपण म्हणतो खूप पाणी प्या म्हणजे थोडेसे शरीरातून विषारी घटक बाहेर पडतील, परंतु विषारी घटक रक्तातून बाजूला करण्याचं काम लिव्हर करते. डिटॉक्सिफिकेशन, डिटॉक्सिफाय करणं बॉडी, हे काम लिव्हर करते. फॅटचं पाचन करण्यासाठी जे आवश्यक बाईल ज्यूस लागतंय ते त्याचं उत्पादन करणं, शरीरामध्ये विविध प्रोटीन्सचं उत्पादन करणं, दारू पिल्यानंतर आणि विषारी घटक आल्यानंतर त्याचं काम खूप जास्त वाढतं लिव्हरचं, बॉडी डिटॉक्सिफाय करण्याचं. असे काम 500 पेक्षा जास्त काम लिव्हर करते. आणि 95% डिटॉक्सिफिकेशन लिव्हर कडून केले जाते. विषारी घटकाला बाजू करून आपल्या युरिन मधून बाहेर काढण्याचं काम लिव्हर करते. आणि डिटॉक्सिफिकेशन दररोज होणं आवश्यक आहे. शरीरातून विषारी घटक दररोज बाहेर निघणं आवश्यक आहे. जर हे विषारी घटक शरीरात जर राहिले तर आपल्या शरीरामध्ये विविध आजाराचं उत्पादन होते. आणि लक्षातच येत नाही की हा आजार कशामुळे व्हायला लागला. त्याचं मूळ कारण काय हे लक्षात येत नाही. जसं आपण शर्ट घातलाय, शर्ट दररोज धुत, कोट घातलाय मी तर महिन्या 15 दिवसाला जसं वेळ होईल तसं मी याला ड्राय क्लीनला टाकल. आपण आपले केस दररोज धुतो,
शॅम्पू लावून धुतो. आपल्याकडे 3-4 प्रकारचे चांगले शॅम्पू आहेत आरसीएमचे, ते लावून केस धुतात. कारण त्यामध्ये विषारी घटक, धूळ साचली. आतली धूळ कशी बाहेर काढायची, आतल्या शरीरामध्ये साचलेले विषारी घटक कसे बाहेर काढायचे, तर ते काम करते लिव्हर. लिव्हरचे एक वैशिष्ट्य आणि ते वैशिष्ट्य त्यासाठी घातक ठरते. बाकीचे आपले आंतर इंद्रिय जे आहेत ना, हे स्वतःच पुनर्निर्माण नाही करू शकत. म्हणजे असं कधीच होत नाही की आपल्या हृदयामध्ये कुठंतरी कोलेस्ट्रॉल साचले आणि हृदयानं दुसरीकडची एक नस घेतली आणि ते कोलेस्ट्रॉल बाजूला काढले. असं होत नाही. आपल्याला डॉक्टरकडे जावं लागतंय. लिव्हरचं वैशिष्ट्य असं आहे की स्वतःच पुनर्निर्माण करू शकते. स्वतःच पुनर्निर्माण करण्यासाठी सक्षम असलेलं आंतरिंद्रिय आहे लिव्हर. आणि त्यामुळं काय होतंय की जोपर्यंत ते 75% खराब होत नाही तोपर्यंत लक्षातच येत नाही. कारण की 75% खराब जरी झालं, 75% लिव्हरचे कोशिका जरी नष्ट झाल्या तरी सुद्धा लिव्हर 25%वर 100% काम करतंय. किती? 25%च राहिले लिव्हर तुमचं. 75% नष्ट झाले. 75% ते त्याच्या कोशिका क्षतिग्रस्त झाल्यात. त्यावर सूज आली, त्यावर फॅट जमा झाले. काम 25% लिव्हर सुद्धा 100% काम करतं. 25% लिव्हर सुद्धा 100% काम करतंय. त्यामुळं लिव्हर खराब झालं हे शेवटच्या क्षणालाच कळतंय. आणि मग त्यानंतर त्या माणसाच्या पायावर सूज यायला लागते, पोट मोठं दिसायला लागतं, गाल मोठे दिसायला लागतात, डोळ्याखाली एकदम पुन्हा असं वाटतं नेत्र नवीन येतात का काही, तर तुम्हाला एकदम मोठमोठं झालेलं दिसत, डोळ्याखाली परत डोळे असे तयार झालेले दिसतील. हे लिव्हर खराब झाल्याचे लक्षण आहे. हे लिव्हर खराब झाल्याचे लक्षण आहे. तर हे लक्षण जास्त एका व्यक्तीमध्ये तुम्हाला दिसतील. कुठल्या व्यक्तीमध्ये तुम्हाला दाखवतो. जो व्यक्ती दारू घेतो त्या व्यक्तीमध्ये तुम्हाला लवकर हे लक्षण दिसतील. कारण की लिव्हरच्या क्षतीचं मोठं कारण आहे ते म्हणजे दारू. फार मोठं कारण आहे दारू. जसं म्हटलं की आता लोक घ्यायला लागतात अल्कोहोल हे फार मोठं कारण आहे. आणि त्यामुळं 3-4 काम वाईट गोष्टी घडतात दारूमुळं. एक, लिव्हरवर सूज येते. दुसरं, लिव्हरवर फॅट जमा होते. आणि तिसरं, लिव्हर डिटॉक्सिफाय करू शकत नाही. शरीरातले विषारी घटक बाजूला टाकू शकत नाहीत दारू पिल्यामुळे. अल्कोहोलमुळं सूज येते, फॅट जमा होते आणि त्याची डिटॉक्सिफिकेशनची क्षमता घटते. त्यामुळं दारू पिणारा व्यक्ती ताबडतोब ओळखतो ज्याचं पोट मोठं झालं असतं, त्याचा मध्य प्रदेश मोठा झाला असतो, लगेच ओळखतो की हा त्याचा अर्थ लिव्हरवर सूज आहे. तुम्ही हळूच बाजूला घ्या, खांद्यावर हात टाका, व्यवस्थित गप्पा मारा आणि हळूच विचारा की घेतायत का कधी मध्ये पोट मोठं दिसतंय तर नाही, दोस्तांना कधी सांगितलं तर घेतो असंच सांगतात. समजायचं की आहे. त्यानंतर आपण त्यांना न्यूट्रिचार्ज बायोएज कसं काम करत हे सांगतो. आणि हे लोक 80% लोक तुम्हाला सापडतील जे सोशल ड्रिंकर आहेत. काही जे असतात ते टाइम टू टाइम म्हणजे सणावाराला घेणारे लोक आहेत. काही जे आहेत त्यांचे दिवस ठरले आहेत संडे टू संडे घेणारे असे लोक आहेत. त्यांना म्हणा तुमचं लिव्हर हळूहळू फॅटी लिव्हर मध्ये कन्वर्ट होईल. दारू जर तुम्ही रेग्युलर इंटरव्हल नंतर घेत असाल तर तुमचं चांगलं लिव्हर हे फॅटी लिव्हर होईल. सुजल, त्याची क्षती होईल, त्यावर फॅट जमा होईल. हे पहिला आपल्या न्यूट्रिशन बायोएज द्यायचंय. जे कधी ना कधी दारू पितात त्यांना द्यायचे पहिलं. मग बाकीचे जण म्हणतील बस आमचं तर संपलं, आपल्याला तर गरजच नाही कारण की दारू पिणाऱ्यासाठीचं प्रोडक्ट आहे. तर नाही मित्रांनो, हे झालं एक कारण. पुन्हा लिव्हरची क्षती कोण करते? टॉक्झिन्स. टॉक्झिन्स शरीरामुळे कशामुळे तयार होतात? बॅक्टेरियामुळे, औषधामुळे, तंबाखू, धूम्रपान आणि प्रदूषित पाण्यामुळं आपल्या शरीरामध्ये टॉक्झिन्स निर्माण होतात. आता औषध म्हणजे सर्दी झाली की आपण टॅबलेट घेतो, डोकं दुखायला की टॅबलेट घेतो, खोकला आला की टॅबलेट घेतो, बाहेरच्या डॉक्टराला न विचारता आपण टॅबलेट घेतो. काही टॅबलेट अशा असतात ज्यावर लिहिलं असतं की डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय देऊ नका. आपण मागतोच, मेडिकलवाला पण देऊन टाकतो. कारण की इतके मेडिकल उघडलेत, इतके फार्मास्युटिकलचे दुकान उघडलेत, हिरव्या रंगाचे जन औषधी, प्रधानमंत्री स्वस्त औषधी,
लागल तितके दुकान उघडलेत आणि आपला पाहिजे ते औषध डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय मिळते. पहिली गोष्ट, एक तर डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय मिळते. दुसरं, आपण पूर्ण डोस कधीच घेत नाही. जे असं औषध घेत का 2 दिवसाचे द्या, 1 दिवसाचे द्या, 4 दिवसाचे द्या, त्याचा एक कालावधी ठरला असतो. तो कालावधी मनात ब्रेक करता येत नाही. ते औषध घेतल्यानंतर तितक्या कालावधीपर्यंत डोस पूर्ण करावा लागतो. तो डोस पूर्ण केला नाही तर मित्रांनो टॉक्झिन शरीरामध्ये जास्त उत्पन्न होतात. आणि आपल्याकडे मॅक्झिमम नाशिकची आपल्याकडे मॅक्झिमम लोक आहेत 15 दिवसाने 8 दिवसाचे द्या, 8 दिवसात मला बरं वाटतंय. पण तो डोस जो आहे ना, शास्त्रज्ञांनी त्यावर काम केलंय, डॉक्टरांनी 7-8 वर्ष त्यावर घातलेत, अभ्यास केलाय, तेव्हा तुम्हाला तितक्या दिवसाचा डोस लिहून दिलाय, उगच नाही दिला. यामुळं शरीरामध्ये टॉक्झिन्स निर्माण होतात आणि त्यामुळे सुद्धा लिव्हर जे आहे लिव्हर खराब व्हायला. दुसरं म्हणजे धूम्रपान, रसायन यामुळं आणि आपण जे औषधे घेतो बिना डॉक्टरांच्या विचारता, त्यामुळं शरीरात जे आहेत आपल्या लिव्हरची कोशिका क्षतिग्रस्त होतात. कारण की त्यांना पचवण्यासाठी त्या फॉर्म्युल्याला तुमच्या रक्तामध्ये मिसळण्या इतकं सुपाच्य करण्यासाठी लिव्हरला काम करावं लागतं, एक्स्ट्रा काम करावं लागतं. तुझं दररोजचं जेवण तर ते नाही. त्यामुळे सुद्धा लिव्हरवर सूज येते, लिव्हर क्षतिग्रस्त होतं. आणि तिसरं मोठं कारण आहे वाढत्या वयामध्ये. आता यामध्ये सगळेच येणार, प्रत्येकाचं वय वाढणार आहे, यामध्ये सगळेच येतात ना. जस जसं वय वाढतंय तस तस लिव्हरचा आकार वाढतो, कार्यक्षमता कमी होते, सॉरी आकार कमी होतो, कार्यक्षमता कमी होते आणि स्वतःला पुनर्निर्माण करण्याची क्षमता पण कमी होते. तिसरे व्यक्ती कोण आहेत आपले ग्राहक, ज्यांचं वय वाढलेलं आहे, 55-60 वर्ष वय झालेलं आहे, अशा प्रत्येक व्यक्तीच्या लिव्हरचा आकार कमी व्हायला लागलाय, कार्यक्षमता कमी व्हायली आणि त्यासोबतच पुनर्निर्माण करण्याची त्यांची क्षमता सुद्धा कमी होत आहे. आकार कमी होतो, कार्यक्षमता कमी होते आणि पुनर्निर्माणची क्षमता कमी होते आणि त्यामुळं काही लक्षणं दिसायला लागतात. लिव्हर नीट काम करीत नाही याचे लक्षण येतं. भूक कमी लागणं, थकावट राहणं, उलटी झाल्यासारखं वाटणं, डायरिया होणं, हे सगळे लिव्हर क्षतिग्रस्त व्हायला लागले याचे साईन्स आहेत. काही बायोग्रीन्स आहेत, ते बायोग्रीन्स जर आपण रेग्युलर जर घेतले तर आपले लिव्हरचं स्वास्थ्य चांगलं होऊ शकतं. जे तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत, मिल्क थिसल, एम्बेलिका, एगल मार्मोलेस, डेडोलियान, सी बर्थॉन आणि एजा डिरेक्टा हे अँटीऑक्सिडंट आहेत, लिव्हर रक्षक आहेत आणि लिव्हर टॉनिक आहेत, जे दारूमुळं आणि टॉक्झिन्समुळं लिव्हरचं जे नुकसान झालं आहे त्यापासून रक्षा करतात. हे लिव्हर टॉनिक आहेत. आता लिव्हर टॉनिक म्हटलं की आपल्याकडे वाटतं मग लिव्हर टॉनिक तर बाजारात खूप आहेत. लिव्हर टॉनिक बाजारात खूप आहेत, तर लिव्हर टॉनिक आणि न्यूट्रीचार्ज बायो मध्ये सगळ्यात महत्वाचा डिफरन्स हा आहे ते फूड टेक्नॉलॉजीचे आहे. लिव्हर टॉनिक तुम्हाला बाजारात खूप मिळतात, त्यामध्ये एकतर 72 न्यूट्रिएंट्स नाही, पहिला फरक. आणि दुसरं, तुम्ही लिव्हर टॉनिकच्या 10 बाटल्या पिल्यानंतर जी शक्ती मिळणार आहे ते न्यूट्रीचार्ज बायोच्या एका पॅकेट मधून तुम्हाला मिळणार. हे न्यूट्रॉसिटिकल सायन्सचं प्रॉडक्ट आहे. आणि जे लिव्हर टॉनिक खास करून बाबाजीचे दुकानात गेले की तुम्हाला खूप सारे लिव्हर टॉनिक दिसतील, हे वेगळे, आवळाचा वेगळा दिसल, त्यानंतर कडुलिंबाचा वेगळा दिसल, अशा खूप साऱ्या बाटल्या दिसतील. तर ते आहे फूड टेक्नॉलॉजीने बनवलेले आणि आपलं आहे न्यूट्रॉसिटिकल सायन्सचं प्रॉडक्ट आहे न्यूट्रीचार्ज बायो. तुम्हाला तुमच्या लिव्हरचे बायोग्रीन्स काय करतील, तुमचं लिव्हर रिचार्ज करतील. जसं आपण हा फोन जो आहे, हा फोन आपण रिचार्ज करतो, चार्जिंग पण करतो आणि रिचार्ज पण करतो, तसं लिव्हर रिचार्ज करण्याचं काम. जसं आपण चार्जिंग लावतो ना, न्यूट्रीचार्ज बायोएज घेणं म्हणजे आपण आपलं लिव्हर चार्जिंगला लावणं. आपण आपल्या लिव्हरची कोशिका नष्ट होत असतील, आपण हॉटेलमध्ये जेवतो त्यामध्ये रसायन आहेत, आपण बाहेर जे चहा पितो खूपदा
त्यामधून आपल्या जे रसायन मिळतात आपल्या शरीरात जातात, त्यामुळं जी लिव्हरची हानी होते त्यापासून रक्षा करण्याचं काम न्यूट्रिचार्ज बायोएज करेल. आता एक एक जे बायोग्रेस टाकलेलं सी बर्थॉन अँटीऑक्सिडंट आहे, अँबेलिका म्हणजे आवळा, परंतु आवळा दररोज खाल्ला जात नाही, आहे की नाही. याचं एवढं मोठं काम आहे आवळ्याचं की तुमच्या लिव्हरच्या कोशिकाची पुनर्निर्माणची प्रक्रिया वाढवण्यासाठी काम करतो. कोण? आवळा. आता तुम्ही सांगा कच्चा आवळा, आता आपण जवळपास 50-52 जण आहोत, 52 जण आहोत, आवळा दररोज कुणीच खात नाही आणि सगळ्यात स्वस्त मिळते, अतिशय स्वस्त फळ येते. विशेष म्हणजे त्यावर कुठल्या फवारण्या होत नाहीत, कुठल्याही प्रकारच्या फवारण्या वगैरे होत नाहीत, कुठेही मिळतंय, स्वस्त मिळतंय, स्वच्छ धुवून खाल्ला, परंतु दररोज खाल्ल्या जात नाही. आवळा खाल्ल्या, आता मी विचारलं आवळा खाऊन काय काय झालं, 1 महिना झाला असेल की पूर्ण आवळा घेतलाय खाल्ला. 1 महिना झालेले खूप लोक आहेत, खूप जण आहेत की खूप दिवसापूर्वी खाल्ला होता. काही जण आवळा सुपारी खाल्लेली मिळतील. आवळा सुपारी खाऊ नका आणि विकत घेतलेली आवळा सुपारी तर अजिबात खाऊ नका. सगळ्यात खराब झालेले आवळे एकत्रित करून ती बनवलेली असते. त्यावर त्यांनी रंग टाकलेला असतो, त्यामध्ये साखर टाकलेली असते. बाकीचे आवळा आवळा कॅन्डी खायचं असेल तर आरसीएमची आवळा कॅन्डी खा. नंबर 1 आवळा कॅन्डी, आरसीएमची आवळा कॅन्डी. तर हे अँबेलिका याचं काम आहे की आपले पुनर्निर्माण, लिव्हरची पुनर्निर्माण करण्याचं काम. मिल्क थिसल ही स्पेशली दारूमुळे होणारी लिव्हरची हानी थांबवण्याचं काम मिल्क थिसल, लिव्हरची सूज कमी करण्याचं काम करते. व्हायरसमुळे झालेली असो लिव्हरची सूज किंवा इतर कारणामुळे झाली असो, लिव्हरची सूज कमी करण्याचं काम करते आणि विषारी घटकाला बाहेर करते. टेड्युलिऑन लीफ, टेड्युलिऑन नावाचं जे वनस्पती आहे त्याचे लीफ हे शरीरामध्ये जे विषारी घटक साचलेले आहेत त्या विषारी घटकाला बाहेर काढण्याचं काम करते. लिव्हर आणि गॉल ब्लॅडर म्हणजे आपलं जी लघवीची पिशवी असते याच्या कामामध्ये सुधार करण्याचं काम टेड्युलिऑन लीफ करतात. एजा डिरेक्टा म्हणजे कडुलिंबाचे पानं हे आपली इम्युन सिस्टीम प्रेरित करण्याचं काम करते. स्पेशली श्वसन तंत्र आणि पाचन तंत्रामध्ये चांगलं काम करण्यासाठी एजा डिरेक्टा म्हणजे कडुलिंबाचे सत्व काम करेल आणि रक्तातून विषारी घटक बाहेर करण्याची काम करत. न्यूट्रिचार्ज बायोएज करत असलेलं पहिलं काम आहे लिव्हर रिचार्ज. एक आपण 3-4 काम बघणार आहोत. पहिलं काम आहे लिव्हर रिचार्ज करायचं काम करतंय. तुम्हाला वाटतं सर मला भूक कमी लागते, मला लिव्हर माझं रिचार्ज करायचं आहे, मला माझं लिव्हर जे 500 पेक्षा जास्त काम करते त्याला रिचार्ज करण्याचं काम करते न्यूट्रिचार्ज बायोएज. पहिलं काम लिव्हर रिचार्ज. दुसरं काम करते गट हेल्थ चांगली ठेवणं. आपल्या लहान आतड्यामध्ये आणि मोठ्या आतड्यामध्ये पोषक वातावरण निर्मिती ठेवते. कशी वातावरण निर्मिती? पोषक, ज्यानं तुमचं पाचन तंत्र चांगलं राहील असं वातावरण. आणि ते वातावरण चांगलं राहतंय वेगवेगळ्या घटकामुळं. गट हेल्थ चांगली ठेवण्याचे काम करते कारण की स्वस्थ जीवनाची आधारशिला आहे. पूर्ण पोट भरून जेवणं आणि सकाळी फ्रेश होणं याला गट हेल्थ म्हणत नाहीत. ते रेचन आहे, म्हणजे व्यवस्थित जेवायचं आणि सोडायचं, ते रेचन आहे. पाचन आहे. पाचन म्हणजे आपण जेवण केलंय त्या जेवणातून, त्या भोजनातून आवश्यक असलेले पोषक घटक ऍब्सॉर्ब करायचे आणि ते रक्तात गेले पाहिजेत आणि अपशिष्ट पदार्थ बाहेर पडले पाहिजेत. याला म्हणतो आपण पाचन. आणि ह्या सगळ्या पाचनासाठी वेगवेगळे एन्झाईम्स आवश्यक असतात. जसं आपण साखर घेतल्यानंतर ही साखर डायरेक्ट शरीरात रक्तात मिसळत नाही, त्यावर प्रक्रिया होऊन त्यापासून ग्लुकोज तयार होते आणि ते ग्लुकोज आपल्या रक्तात मिसळते. प्रत्येकाला हे साखर झालं. जसं तुम्हाला जर तुम्ही दुधाचे पदार्थ जर घेतले तर ते लॅक्टोज बनण्यासाठी वेगळं एन्झाईम्स लागते. तुम्ही प्रोटीन घेतले त्यासाठी वेगळं एन्झाईम्स लागते. हे सगळे एन्झाईम्स निर्माण झाले पाहिजे आणि यासाठी
लिव्हर काम करते. आपलं हे सगळं पाचन चांगलं ठेवण्यासाठी आपल्या पोटामध्ये, आपल्या लहान मोठ्या आतड्यामध्ये खूप सारे सहाय्यक बॅक्टेरिया असतात. हे सहाय्यक बॅक्टेरिया पाचनामध्ये आणि अवशोषणामध्ये मदत करत असतात. परंतु मित्रांनो, थंड पाण्यामुळं आपल्या शरीरातून जे बॅक्टेरिया असतात ते निघून जातात. आपण जे थम्सअप, कोका कोला, स्प्राईट हे वेगवेगळे जे शीतपेय घेतो, यामुळं हे सगळे बॅक्टेरिया निघून जातात. हे दारू, बियर किंवा सिगारेट ही गोष्ट मी नंतर बोलतो. पण जे ज्याला तुम्ही एकदम हानिकारक समजत नाही ते म्हणजे थंड पाणी, फ्रीज मधलं थंड पाणी आणि कोल्ड ड्रिंक्स, यामुळे सुद्धा आपल्या शरीरातून बॅक्टेरिया, जे मित्र बॅक्टेरिया असतात ना, हे मित्र बॅक्टेरिया निघून जातात आणि त्यामुळं आपल्या शरीराचं पाचन बिघडून जाते. बॅक्टेरिया ठेवण्यासाठी काम आपलं न्यूट्रिचार्ज बायोएज करते. 16 एन्झाईम्स सिक्रेट होतात. 16 एन्झाईम्स आहेत न्यूट्रिचार्ज बायोएज मुळे, जे पाचन सुधारण्यासाठी काम करते. मी तुम्हाला सांगतो कुठले आहेत. फॅट पचवण्यासाठी लायपेज लागते, प्रोटीन पचवण्यासाठी पपेन लागते, शाकाहारी खाद्यपदार्थ पचवण्यासाठी सेल्युलोज लागते. मी तुम्हाला प्रत्येक साठी वेगवेगळे एन्झाईम्स आहेत. फॅट साठी लायपेज, प्रोटीन साठी पपेन, शाकाहारी घटकासाठी सेल्युलोज, हे सगळं आपल्याला न्यूट्रिचार्ज बायोएज मिळते, ज्यांना आपलं पाचन चांगलं होते. त्यानंतर गट हेल्थ, आपलं पाचन चांगलं ठेवण्यासाठी त्रिकाटू, आवळा, हिरडा, बेहडा हे आहे. त्रिकाटू ज्याला आपल्या आयुर्वेदामध्ये म्हणतात ते त्रिकाटू आहे, पायपर लॉंगम आहे, क्युमिनम सिमिनम आहे, अँबिलिकाप्सुल आहे. आणि विषारी घटक बाहेर टाकण्यासाठी स्पेशली आपल्याकडं ज्याला आपण म्हणतो एगल मार्मोलेस म्हणजे बेलफळ, न्यूट्रिचार्ज बायोएज मध्ये याचं सत्व टाकलेलं आहे. चांगले बॅक्टेरिया ठेवण्याचं काम न्यूट्रिचार्ज बायोएज करते. आणि स्पेशली जे बॅक्टेरिया आपल्या पोटातून निघून गेले, जे प्री प्रोबायोटिक त्यासाठी काम करते. लॅक्टोबेसिल्स हे 1000 कोटी न्यूट्रिचार्ज बायोएज टाकले आहेत. आम्हाला सुरुवातीला वाटलं होतं प्रिंट मिस्टेक आहे का. प्रिंट मिस्टेक नाही मित्रांनो, 10 बिलियन म्हणजे 1000 CR प्रोबायोटिक न्यूट्रिचार्ज बायोएज मध्ये टाकलं आहे. न्यूट्रिचार्ज बायोची टॅबलेट पाहिली तुम्हाला बाय लेयर दिसल, 2 लेयर असे दिसल. एका लेयर मध्ये फक्त आणि फक्त हे प्री प्रोबायोटिक्स, लॅक्टोबेसिल्स आणि बायोफिल्डोबॅक्टेरियम त्यामध्ये टाकले आहेत. रक्ताचं शुद्धीकरण होतंय, आतड्याचं शुद्धीकरण होते आणि बॉडी डिटॉक्सिफाय होते. आणि या सगळ्याचा परिणाम कुठं दिसल, हे कुठं मोजता येईल की मी न्यूट्रिचार्ज बायोएज 3 महिने घेतलंय आणि त्यानं प्रभावीपणे काम केलंय. नाशिकजी, न्यूट्रिचार्ज बायोएज मी 3 महिने घेतलंय आणि याने चांगलं काम घेतलंय, याचं मोजमाप कुठं करता येईल. तर याचं मोजमाप करता येईल आपल्याला आपल्या बॉडी स्कॅनरवर. बॉडी स्कॅनरवर उभा केल्यानंतर एक रिडिंग येते, ज्यावर येतं आपली बायोलॉजिकल वय किती आहे ते कळतंय. एक आहे क्रोनॉलॉजिकल वय. क्रोनॉलॉजिकल वय म्हणजे आपल्या आधार कार्डवर असलेलं वय, आपल्या पॅन कार्डवर असलेलं वय. आणि दुसरं आहे बायोलॉजिकल एज, म्हणजे आपलं खरोखर शरीर कसं काम करते, शरीराचे आंतरिंद्रिय कसे काम करते त्यानुसार ठरलेलं वय. कुणाच्याही आधार कार्डवर डेट ऑफ बर्थ आहे, डेट ऑफ डेथ नाही. म्हणजे छापलेलं डेट ऑफ बर्थ, पुढे डेट ऑफ बर्थ DOB आणि पाठीमागून टाकलंय डेट ऑफ डेथ, असं आहे का. नाही. तर ती कशावर ठरल, ती ठरल आपल्या बायोलॉजिकल एजवर. आणि म्हणजे आपल्या शरीर कसं काम करते. बायोलॉजिकल वय आपलं कमी सुद्धा असू शकते आपल्या क्रोनॉलॉजिकल वयापेक्षा. हे जे आपल्या आधार कार्डवर आहे ते आहे आपलं क्रोनॉलॉजिकल वय. आपली बायोलॉजिकल वय कमी होऊ शकते न्यूट्रिचार्ज बायोएज. तुम्ही 3 महिन्यापर्यंत. संतोषजी बोला.
हा सर, माझं रनिंग वय आज 42 आहे, पण मशीन 29-30 दाखवतंय. मग तेच का? यस यस यस. म्हणजे तुम्हाला म्हणजे 1000 लोकांना जेव्हा आपण बॉडी स्कॅनर उभा करतो त्यावेळेस असं व्यक्ती सापडतो. संतोष पांडव सरांचं 42 वर्ष वय TC नुसार आहे, आधार कार्ड नुसार आहे. परंतु सकाळी मॉर्निंग वॉक करतात, एक्सरसाइज करतात, RCM आणि न्यूट्रिचार्जचे सगळे प्रोडक्ट वापरतात, तर त्यांचं 30 वर्ष 29 वर्ष त्यांचं बायोलॉजिकल वय दिसते. म्हणजे तितकं त्यांनी कमवलंय. सगळ्यात मोठी कमाई ती आहे की नाही. सर सलामत तो पगडी 50 असं आपल्याकडे म्हण आहे ना. सर सलामत तो पगडी 50 आणि दत्ताजी शिंदे म्हणले बचेंगे तो और लढेंगे. म्हणजे चलत राहील, काम चलत राहील, आपण तंदुरुस्त राहिलं पाहिजे. ते उदाहरण आहे. खूप जण आपल्या अशा आहेत की ज्यांनी न्यूट्रिचार्जचे प्रोडक्ट वापरतात, एक्सरसाइज करतात, त्यांचं बायोलॉजिकल वय कमी सापडतंय. आणि मॅक्झिमम लोक आहेत ज्यांचं बायोलॉजिकल वय वाढलेलं दिसतंय. म्हणजे ते आहेत 45 वर्षाचे, मशीन म्हणते 55 वर्षाचे. बरोबर आहे? नाशिकजी बोला. जी सर, माझे पण वय 55 आहे, पण माझ्याकडे रिपोर्टिंग 30 येते. यस. मित्रांनो, आपली सुरेशजी हा बोला बोला. मी बायोच जवळपास न्यूट्रीचार्ज बायोच 6 महिने यूज केला आणि रेग्युलर 3.5 वर्ष प्लस होऊन गेले की मी न्यूट्रीचार्जचा पूर्ण वेळ प्रोटीन, न्यूट्रीचार्ज मॅन, न्यूट्रीचार्ज S5, न्यूट्रीचार्ज यू, न्यूट्रीचार्ज आपलं बायोएज आहे 6 महिने तर लगातार घेतला. तरी पण माझे हे जे गाठ आहे, गाठेच्या प्रमाण काही कमी नाही होऊन राहिला. हा हा. जे तुमचं जे आहे ना ते तुमचा काला धन आहे. तो काला धन जो साठून राहिला, फॅटच्या गाठी काही जणांच्या शरीरामध्ये तयार होतात. ही फॅटची गाठ आहे. त्याचा काही त्रास होतो का तुम्हाला? नाही, त्रास काही नाही सर. ती फॅटची गाठ आहे. ही फॅटची गाठ आहे. ती तुम्हाला डॉक्टर स्वतःच म्हटलं असेल ही फॅटची गाठ आहे म्हणून. तुम्ही डॉक्टरचा सल्ला घेतला सर मी अजूनपर्यंत. सल्ला घ्या. ते म्हणतील की ही फॅटची गाठ असते. बरेच जणांच्या शरीरामध्ये फॅट साठून राहते, त्याची ती गाठ आहे. त्रास होत नसेल तर त्याला काही करायचं, राहू द्यायचं. जवानी की दिनों की निशानी हे म्हणायचं, राहू द्यायचं बाजूला. आणि एक माझी सिस्टर आहे सर, तिला आपण लिव्हरच्या डॅमेज सांगितलं आहे डॉक्टरनी, तर ती आता उपचार घेत आहे. बरं. आता आपण सांगतो परिचित लोकांना, पण त्याच्यावर विश्वास करत नाही. का आपण पहिल्यांदाच त्यांना बायोचा प्रयोग करावा म्हणून सजेस्ट केलेला आहे, पण विश्वास नाही करून राहिले आहेत लोक. न्यूट्रिचार्ज बायोएज पेक्षा जास्त पैसे त्या पेट सफा हररोग दफावर घालतील, परंतु बायोएज मध्ये नाही घ्यायचं आम्हाला, आहे की नाही. आणि सुरेशजी, आपल्या पहिले टॅगलाईन आपण वापरायचं न्यूट्रिचार्जच्या प्रॉडक्ट सोबत, ते म्हणजे की जवानी की उमर बढ़ाए बुढ़ापा दूर भगाए. ते न्यूट्रिचार्ज बायोएज. जवानी की उमर बढ़ाए बुढ़ापा दूर भगाए. बोला. बिलकुल, थँक्यू सर. मी तुम्हाला याच्या आधी पण सांगितलं होतं की मी बायोएज जवळपास वर्षातून 3 महिने घेत असतो आणि आता माझं हे चालू आहे. बिलकुल 2रा महिना आहे. 2ऱ्या महिन्यातल्या 5 टॅबलेट संपलेले आहेत. आणि हा, जसं आता सरांनी सांगितलं, आता जे सर बोलत होते त्यांना चरबीची गाठ आहे, तर त्यांनी काय करायचं सर, बाकी तर आपले प्रोडक्ट वापरायचेच, त्याच्यासोबत जे आपले गामा ओरिजिनल आहे ते सकाळी 2, दुपारी 2, संध्याकाळी 2 असं ते घ्यायचं सर. त्यानं ते चरबीची गाठ पण बिलकुल गायब होणार, जिरून जाणार. खूप सारे रिझल्ट आपल्याकडे आहेत सर. आणि फील्डवरचे रिझल्ट सांगतायत सुरेशजी. फील्डवरचे रिझल्ट सर, बिलकुल फील्डवरचे रिझल्ट. आणि माझी सगळ्यांना विनंती आहे, जसं आता ढवळे सरांनी सांगितलं, ढवळे सरांची ट्रेनिंग बिलकुल मी शक्यतोवर मिस नाही करत. शक्यतो आम्ही फिजिकल बी सगळ्यात जास्ती भेटलेले आहे. का फिजिकल ट्रेनिंग मध्ये मला सरांनी म्हणलं पण होतं, आठवत असेल तर, की एवढे ट्रेनिंग म्हणलं बिलकुल सर, कारण ट्रेनिंग शिवाय काहीच नाही सर. आणि माझी सर्वांना विनंती आहे की वाट बघू नका. लिव्हर सगळ्यालाच आहे आणि लिव्हर एक अशी गोष्ट आहे की ते पैसे एकच आहे आणि पैसे लावूनही दुरुस्त होत नाही. त्याचं आपलं महाराष्ट्रातलं उदाहरण आहे. जे विलासराव देशमुख माजी मुख्यमंत्री लातूरचे होते म्हणावं लागेल आता त्यांना, आणि ते केवळ लिव्हर खराब होऊन गेले, पैशाची काहीही कमी नव्हती. त्यांचा जे मुलगा हिरो आहे ते द्यायला तयार होता, ते मॅच 99% होत नाही.
तर आणि 40 वर्षाच्या पुढे आपण वाटच नाही पाहिजे सिम्पटम दिसतील मला ते करावं लागेल काहीच नाही. आणि सर माझी एक म्हणजे हे आहे खंत बी आहे की या टॅबलेटचा जे रेट आहे सर एकदम कमी आहे एकदम म्हणजे एवढा कमी की नव्हता पाहिजे. शेतकऱ्यामध्ये कमी रेट असला की बी लोकांचा विश्वास नाही बसत सर. तर एक एक याच्यात आता 72 न्यूट्रिशन आहे सरांनी सांगितलं. एका न्यूट्रिशन 1 रुपयाचा रेट पकडला आपण 1 रुपया 1 रुपयाला ते भेटत नाही. तर 72 रुपये एका टॅबलेटची किंमत पाहिजे होती. तर त्याचा रेट बघा सर 2300-2400 रुपयापर्यंत जाईल ते. आणि आपल्याला हे 1200 रुपयात भेटत आहे. किती किती स्वस्त आहे. तर कुठलाही विचार न करता तर सगळ्यात पहिले स्वतःचा जीव आहे सरांनी सांगितलं. आणि आपला जे जीव आहे ते बाकी जीवांपेक्षा खूप महत्वाचं आहे. कारण आपल्या जीवावर आपल्याला खूप सारे जीव पोसायचे आहे. कारण म्हणलं लाख तरी लाखाचा पोशिंदा झाला पाहिजे. आणि आपण तर सध्या करोडोचे पोशिंदे आहोत. ओके थँक्यू सर. बिलकुल बिलकुल धन्यवाद धन्यवाद सर. सुरेशजी फील्डवर असतात, फील्डवर असं सुद्धा नेहमी मीटिंग मध्ये असतात. हा वर्षाजी. गुड मॉर्निंग सर. माझा आवाज येतोय सर? माझं चार्ज न्यूटी चार्ज JRCM. सर तुम्ही जे आता प्रेझेंटेशन आणि इन्फॉर्मेशन दिल्या एकदम गुड, आवडलं सर. बायोएजवर मी फर्स्ट टाइम मला ही माहिती मिळाली. मी खूप खुश झाले सर. कारण बायोएज माझं खूप कमी प्रमाणात सेल होतं. कारण ते नॉलेज नव्हतं, ते पूर्ण डीपली नॉलेज मिळालं. मी 100% आता बायोएजवर पण काम होणार. सर मला एक प्रश्न होता की एक पेशंट आहेत 1-2, तर त्यांना टायफॉइड आणि कावीळ झालेली आहे. तर हे बायोएज त्यांना ॲलोपॅथी सलाईन वगैरे चालू आहे आणि आपण जर आता चालू केलं त्यांना दिलं तर चालेल का? येस येस. वर्षाजीनं खूप चांगला मुद्दा उपस्थित केलाय की ज्यांना टायफॉइड आणि कावीळ झालाय तर त्यांच्यासाठी हे अमृतासारखं काम करतं. हे अमृतच आहे त्यांच्यासाठी. जसे ते दवाखान्यातून घरी येतील त्यांना भेटा आणि मी पुढच्या ज्या 3 स्लाइड दाखवणार आहे त्याचा फोटो काढून घ्या, त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. त्या स्लाइड मध्ये म्हणजे असं आहे की ज्याचं लिव्हर, ज्याला कावीळ झालाय त्याचं लिव्हर डॅमेज होणं सुरूच आहे. डॅमेज झालाय त्याला तर 3 महिने घेणं एकदम कंपल्सरीच आहे, ज्या कोणाला कावीळ झाला असेल. आणि कावीळ जर व्यवस्थित लवकर बरा झाला नाही तर लिव्हरवर सूज येते, ज्याला वेगवेगळे आजार आहेत, पोट मोठं होतं आणि नंतर तो व्यक्ती कालांतरानं त्याचं लिव्हर आपल्याला रिप्लेस करावं लागतं. जे सुरेशजी म्हणले की शक्य नाही, ते खरोखर आहे. आपले माजी मुख्यमंत्री सुद्धा त्यामध्ये गेले आहेत. तर वर्षाची ज्यांना कावीळ झालाय त्यांना कंपल्सरी न्यूट्रिचार्ज बायोएज द्यायचं आहे. बिलकुल आपल्याकडे शेकडो उदाहरणं मिळतील. त्यांना त्यांचं लिव्हर जे आहे ते लिव्हर जी त्याची क्षती झाली लिव्हरची ती क्षती भरून निघल आणि लिव्हर पहिल्यासारखं काम करायला लागेल. मी नंतर त्या 3 स्लाइड जे उशिरा व्यक्ती आले आहेत ना तर त्यांच्यासाठी ते 3 स्लाइड दाखवतो. म्हणजे न्यूट्रिचार्ज बायोएज काय काम करतंय हे आपल्या त्या 3 स्लाइड मध्येच आपल्याला पूर्ण समजत. प्रवीणजी बोला. प्रवीणजीला घेऊत आपण आणि नंतर मी त्या 3 स्लाइड तुम्हाला दाखवतो. हा प्रवीणजी बोला. हा थोडा क्लिअर येत नाही, जवळ घ्या फोन. हा बोला आता. हा येतोय बोला. मला असं एक विचारायचं होतं, पित्ताशयाच्या खेळावर आपला न्यूट्रिशन वाईट काम काय म्हटले? पित्ताशयाचे जे खडे आहेत त्याच्यावर न्यूट्रिशन वाईट. पित्ताशयाचे खडे, पित्ताशयाच्या खडासाठी नाही देत सर आपण. पित्ताशयामध्ये खडे तयार होणं हे वेगळ्या कारणानं होते. आपण हे लिव्हर साठी देतो. पित्ताशय वेगळं, लिव्हर वेगळं. पित्ताशयामध्ये जे खडे तयार होतात ना तर यासाठी त्याला एकतर ॲलोपॅथीच्या औषधं किंवा मग ते बऱ्याचदा त्याला ऑपरेशन सजेस्ट करतात. तर पित्ताशयाच्या खड्यासाठी आपल्याला थोडस जे आहे ना त्याला डॉक्टरचा सल्ला घ्यावा लागेल. हा सुरेशजी बोला. सर डॉक्टरचा बी सल्ला घ्या आणि आपली जे S5 आहे ना सर S5 2 टाइम घ्या आणि पाणी जास्त घ्या. खूप सारे रिझल्ट आपल्याकडे आहे सर. खूप म्हणजे
नील झालेले आहे, नील. ऑपरेशन ज्यांना सांगितलं होतं ना सर, हा ते म्हणजे स्वतः पेशंट परेशान होता की असं कसं काय झालंय. त्यांना 4 डॉक्टरकडे चेक केलं. आपल्याच टीम मध्ये आहे आपले जे हे आहे ना तन्वीर मुलानी ताई, हा त्यांचे मिस्टर हा. कंडक्टर आहे, एसटी कंडक्टर आहे. तर ते 3 ठिकाणी जेव्हा चेक केलं तेव्हा त्यांचं समाधान झालं की आता खरंच मला नाही आहे. हा 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 हा. तर S5 आपण बाकीचा सल्ला घ्यायला पाहिजे, तुमचं म्हणणं बरोबर आहे. पण त्याच्यासोबत आपण हे करू शकतो, याचे कुठले साईड इफेक्ट नाही सर, सहज करू शकतो आपण. ओके ओके. हा तर मित्रांनो, जसं आता हे सुरेशजीचे हे सगळे अनुभव हे फील्डवरचे अनुभव आहेत. न्यूट्रिचार्ज बायोएज बायोलॉजिकल वय कमी राहील आणि 72 न्यूट्रिएंट्स आहेत. जसे सुरेशजी म्हणे की एका रुपयाला जरी एक न्यूट्रिएंट्स म्हणलं त्याची किंमत 2300-2400 रुपये पाहिजे होते. एक आयुर्वेद मेडिकल वाले एका ट्रेनिंगला औरंगाबादला संभाजीनगरला बसले होते माझ्या. ते म्हणले जर तुम्ही सर म्हणत असाल की 72 न्यूट्रिएंट्स आहेत तर आम्ही आयुर्वेदाची माझी 3 पिढ्यापासूनचे दुकान आहे. जालन्यामध्ये फार मोठे दुकान आहे. मानधना नावाचं एक दुकान चालतंय आयुर्वेदाचं, जालन्यामध्ये मोठं आहे. ते म्हणजे याची किंमत खूप जास्त असायला पाहिजे. तर लिव्हर साठी न्यूट्रिचार्ज बायोएज काय काम करेल, जे आपले पार्टिसिपेंट्स उशीर आले ना तर त्यांच्यासाठीच्या ह्या 3 स्लाइड त्यांच्यासाठी स्पेशल आहे की ते 4 ओळीत रामायण असतं ना तसं 3 स्लाइड मध्ये न्यूट्रिचार्ज बायोएज. पहिलं काम लिव्हर रिचार्ज करा. लिव्हर स्वस्थ ठेवील, लिव्हरची क्षती जी आहे ती लिव्हरची क्षती कमी होईल. अर्जुनजी एका मिनिटात तुमच्याकडे येतो. पहिलं काम. दुसरं काम, आपल्या लहान मोठ्या आतड्यामध्ये पाचनासाठी जर काही प्रॉब्लेम असेल तर त्याच्यामध्ये स्वस्थ वातावरण निर्मिती करते. आतोका स्वास्थ्य सुधारे, पाचन सुधारे, पाचनासाठी. तिसरं काम, बॉडी डिटॉक्सिफिकेशन, आपल्या शरीरातून विषारी घटक बाहेर काढण्यासाठीचं काम न्यूट्रिचार्ज बायोएज करतो. ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करण्यासाठी काम करते आणि प्रत्येक कामासाठी कुठले कुठले घटक लागतात ते त्याच्या खालीले आहेत जे न्यूट्रिचार्ज बायोएज मध्ये टाकले. इतके आहे की ते वाचून सुद्धा दाखवणं मला आणखी एकाही ट्रेनिंग मध्ये असं शक्य झालं की मी सगळे घटक वाचून दाखवल. खूपदा ट्रेनिंग दिली न्यूट्रिचार्ज बायोची. इतके पहिलं काम लिव्हर रिचार्ज. आणि जसं आता वर्षाजी म्हणत होत्या की जे कावीळ झाला तर त्यांचं लिव्हर रिचार्ज करणं फार आवश्यक आहे, फार आवश्यक आहे. तर लिव्हर रिचार्ज करायचं काम, पाचन सुधारवण्याचं काम, कारण त्याचं पाचन बिघड आहे त्यांना कावीळ झालाय तर त्यांनी वेगवेगळे औषध घेऊन त्यांच्या आतड्यामधले छोट्या मोठ्या आतड्यामधले सगळे जे बॅक्टेरिया आहेत, मित्र बॅक्टेरिया ते निघून गेले आहेत. तर त्याच्यामुळे वातावरण राहील नाही चांगलं. तर वातावरण चांगलं करण्याचं काम आणि बॉडी डिटॉक्स करण्याचं काम न्यूट्रिचार्ज बायोएज करतंय. लिव्हर हेल्थ, गट हेल्थ, डिटॉक्स, बॉडी डिटॉक्स करणं. आणि 3 वेगवेगळ्या गोळी घ्यायचं काम नाही. न्यूट्रिचार्ज बायोएज बाय लेयर टॅबलेट आहे. जो डार्क ग्रीन आहे त्यामध्ये बॉटनिकल्स आहेत, जो फिकट आहे की नाही लाईट ग्रीन आहे त्यामध्ये एन्झाईम्स आणि प्रोबायोटिक्स टाकले आहे. हे 72 इंग्रेडियंट्स काम करते. कुणी घ्यायचंय? दारू पिणारे, तंबाखू खाणारे, धूम्रपान करणारे, 50 वर्षापेक्षा जास्त त्यांचं वय, किंवा ज्यांना पाचना संबंधित समस्या आहेत, ज्यांना कावीळ झालाय अशा लोकांची यादी करा, याची यादी करा आणि त्यांना जाऊन भेटा. आणि रात्री घ्यायचंय, रात्रीच्या जेवणानंतर घ्यायचंय, कारण की हे डिटॉक्सिफिकेशन प्रोडक्ट आहे आणि 3 महिने कमीत कमी घ्यायचं आहे. न्यूट्रिचार्ज बायोएज कमीत कमी 3 महिने घ्यायचं आहे. अर्जुनजी बोला. आणि याचे रिझल्ट इतके भारी आहेत, मी तर म्हणतो यादी करायची. मागच्या काही महिन्यामध्ये कुणाला बोला सर माझं सर 3रं वर्ष आहे सर, तिसरं वर्ष हर 3 महिने, नोव्हेंबर आपला ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर कंटिन्यू 3 महिने त्याचं वर्षातून. यांचे तर अर्जुनजीचे तर 3 महिने ठरले तर कुठले ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर हे त्यांचे 3 महिने ठरले तर न्यूट्रिचार्ज बायोएज घ्यायचे. आपण कोण हा सूट आहे ना, हा सूट सुद्धा मी साध्या पाण्यात धुतो, याला ड्रायक्लीनला द्यावं लागतं. आहे 4-5 हजाराचा, घेतला त्यावेळेस आज सुद्धा त्याची काळजी घेतो, नको साध्या पाण्यात नाही द्यायचं, ड्रायक्लीनला द्यायचं. असे आपण किती पण घेऊ शकतो. परंतु मित्रांनो, लिव्हर कशात त्याची शक्ती कशाने वाढेल? तर त्याची शक्ती वाढेल न्यूट्रिचार्ज बायोएज फारची.
जय आरशिम सर, बोला. आवाज येतो? हो येतोय, बोला. तर माझा एक अनुभव चांगला शेअर करतो मी. बरं. मी गेले 10 वर्ष मला कावीळ व्हायची हा. आणि ह्या कोरोनापासून मी काय केलं, वर्षातून 3 महिने कोर्स केला. 3 वर्ष. ओके. आता 3 वर्ष झाली आता. हा. कावीळ पूर्णपणे बंद झालेली आहे. यस, वा, का बढिया बढिया. म्हणजे 100% काम करते. हो, 100% काम करते. म्हणजे हात कंगन को आरसे क्या और पढे लिखे को फारसी क्या. तर म्हणजे यासाठी तर आपल्याला कुठलं आणखी याला तर आपल्या कुठल्या क्लिनिकल प्रूव्हनची गरज नाही. जर आपल्याकडे रिझल्ट आहे, पण तरी सुद्धा आपण न्यूट्रीचार्ज बायोएज क्लिनिकल प्रूव्हनला दिलं होतं आणि क्लिनिकल प्रूव्हन प्रोडक्ट आहे. आणि भारतजी असाच लाभ तुमच्याकडून इतर लोकांना व्हावा अशी अपेक्षा आम्ही सगळेजण करतो की तुम्हाला लाभ झालाय. डेफिनेटली तुमच्याकडून हा लाभ बऱ्याच जणांना झाला असेल. झालाय का? ओके ओके. हा, काही जणांना तुम्ही सुद्धा हा लाभ सगळ्याला शेअर करा. मित्रांनो, सतत त्यांना व्हायचा, परंतु दर 3 महिन्याचा कोर्स केला, लिव्हर कावीळ होणं बंद झालं आहे. लिव्हरची ताकद वाढली आहे. नाशिकजी बोला. सर माझ्याकडे बॉडी स्कॅनर आहे ब्लूटूथ कनेक्ट वाला. हा. तर जो 6 महिने झाला कनेक्ट नाही होऊन राहिला. तर त्याच्यासाठी आपल्याला जानकारी देऊ शकाल का? हा, तर त्याचं काय करावं लागेल, त्याच्यावर कार्बन चढते. त्याची जी आहे ना बॅटरी वगैरे, त्याच्यावर कार्बन चढतंय. जे ब्लूटूथला कनेक्ट होतंय का, तिथं कार्बन चढलं असतं, ते साफ करून घ्यावं लागतं. बाकी त्यामध्ये दुसरा काही प्रॉब्लेम येत नाही. कनेक्ट नाही होऊन राहिला. त्याची जानकारी थोडंसं वेळ काढ. अगर तुमच्याकडे असेल तर मला त्याच्यावर थोडंसं, मी आता दुकानात जाईन त्यावेळेस, ज्यावेळेस तुमच्याकडे वेळ भेटेल त्यावेळेस मला कॉल करून एक व्यक्ती माझ्याकडे आहे, मी त्याच्याकडे गेल्यानंतर तुमचा त्याचं बोलणं करून देतो. बरं, ठीक आहे सर. आता सध्या आपलं काय की बॉडी स्कॅनर वरच सुद्धा आपण जे आहे साचलेला जो कार्बन ते काढू. आता लिव्हर वरच सगळं कार्बन काढून टाकू. लिव्हर वरचे साचलेलं कार्बन आहे, तर बिलकुल सर नाशिकची ते होऊन जाते. त्यावर कार्बन आलं असतं, ते कार्बन निघून गेलं की ब्लूटूथ कनेक्ट होऊन जाते. त्यामध्ये काही मोठा इश्यू नाहीये, बिलकुल होऊन जाते. तर मित्रांनो, ही 3 कामं. आणि माझा व्हॉट्सअप नंबर मी चॅट बॉक्स मध्ये शेअर केलाय. मित्रांनो, त्या तुम्हाला काय विकायचं कसं, सांगायचं कसं, तर ज्यांना कोणाला कावीळ झाला असेल त्यांना भेटायला जा. आणि भेटायला जाता वेळेस त्यांना न्यूट्रीचार्ज बायोएजची जी आपली पीपीटी आहे, जी आपली माहिती मी तुम्हाला सांगितली आहे, ही माहिती डेफिनेटली तुम्ही त्यांना सांगा. ही माहिती डेफिनेटली त्यांना सांगा. ही माहिती सांगितल्यानंतर तुम्हाला न्यूट्रीचार्ज बायोएजचं ग्राहक मिळेल. पहिलं काम तर होईल, न्यूट्रीचार्जचं ग्राहक मिळेल. आणि दुसरं मोठं काम हे होईल की त्या व्यक्तीची खरं मदत होईल. त्या व्यक्तीची मदत होईल, जे आपलं सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे. न्यूट्रीचार्ज या सगळ्या गोष्टीसाठी आपण काही टूल्स न्यूट्रीचार्ज वुमनसाठी तयार केले. त्यामध्ये जे अपडेशन आहे, हे अपडेशन मी तुम्हाला सांगतोय की हिमोग्लोबिन आणि मासिक धर्मचं छोटं बुकलेट आपल्याकडे होतं. आता आपण यामध्ये आणखीन वाढ केली आहे. त्यामध्ये आपण प्रेग्नन्सीसाठी, गर्भावस्थेसाठीची एक नवीन बुक आपण आणलेली आहे. गर्भावस्थेसाठीची एक नवीन बुक आपण आणलेली आहे. आपल्या हिमोग्लोबिन आणि मासिक धर्म सारखीच आहे. आणि दुसरी आहे ल्युकोरियाची. श्वेत पदर, पांढरा पदर, जे महिलांना ज्याचा खूप मोठा त्रास होतो, ही सुद्धा आपण बुकलेट आणले आहे, जे तिथे विक्रीला राहणार आहेत. कुठल्या याच्यावर? अॅनिव्हर्सरी मध्ये जे स्टॉल लागणार आहेत, यामध्ये आपल्याला पोस्टर्स आहेत, सेहत का जश्न हे बुक आहे, आणि काही फ्री गोष्टी मिळणार आहेत तिथे तुम्हाला. कुठल्या गोष्टी फ्री मिळणार आहेत? पहिली, मुंबई मेगा सेलिब्रेशन जे आपलं एप्रिल महिन्यामध्ये होणार आहे, त्या एप्रिल महिन्याच्या सेलिब्रेशन साठी काही आपल्याला प्रमोशनल टूल्स लागतील, जे फ्री मिळतील आपल्याला. न्यूट्रीच्या स्टॉलला जर आले, संतोषजी आले, तर संतोषजीकडे पिकअप सेंटर आहे, त्यांना आम्ही मोठं पोस्टर देऊ, जे ते पिकअप सेंटर मध्ये लावू शकतील. असं मोठं पोस्टर आहे, जे पिकअप सेंटरला लावायचं आहे. हे त्यांना आपण फ्री देणार आहोत. म्हणजे एकट्या संतोषजीला देणार आहोत का? नाही. जे कोणी पिकअप सेंटर वाले येतील, ज्यांच्याकडे पिकअप सेंटर आहे, वंडर वर्ल्ड क्विक आहे, त्या सगळ्यांना हे फ्री देणार आहोत. डिस्प्ले वॉल आहे, डिस्प्ले वॉल तर प्रत्येकाकडेच आहे, त्या डिस्प्ले वॉल वाल्याला सुद्धा आपण हे फ्री देणार आहोत मोठं. म्हणजे तुम्हाला कुठल्या
कुठले कुठले सन्मान, 5 न्यूट्रीच्या वुमन केल्या तर काय सन्मान आहे, 30 केल्या तर काय सन्मान आहे, 60 केल्या तर काय सन्मान आहे, 5 प्रत्येक महिला बरं का. त्या सगळ्यांसाठीचे आपण हे उज्ज्वल पाटणीच्या फोटो सहित उज्ज्वल पाटणी यांच्या हे आहे. त्यानंतर जे कोणी व्यक्ती येतील त्या सगळ्यांना आपण हे पॉम्पलेट मुंबई प्रोग्रामचे जे पॉम्पलेट आहेत हे पॉम्पलेट सुद्धा आपण फ्री देणार आहोत तिथं. म्हणजे तुम्हाला सांगायला सोपं जाईल. आपल्या टीम मध्ये तुम्ही हे फ्री घेऊन आले तर तुम्हाला काय होईल, आपल्या टीम मध्ये यायला सोपं जाईल ना. तुम्हाला एप्रिलचा प्रोग्राम उज्ज्वल पाटणीचा प्रोग्राम ज्याचा आपण गीत ऐकतो दर ट्रेनिंग मध्ये सुरुवातीला, तर त्यांना तुम्हाला प्रमोशन करणं सोपं होऊन जाईल. हे किती करायचे, तुमचं काय टार्गेट आहे, कुठपर्यंत पोहोचलोय, काय सन्मान मिळणार आहे, तर आपल्याला हे सोपं. हे सगळे प्रमोशनल टूल्स आपण फ्री देणार आहोत न्यूट्रीचार्जच्या पॅव्हिलियन मध्ये, ज्यामध्ये तुम्हाला मला येऊन भेटावं लागेल. म्हणजे आपली भेट होईल आणि मग आपल्याला फ्री हे सगळे टूल्स मिळतील. त्यानंतर एक खास ऑफर आहे, 500चे टूल्स विकत घ्या 500 रुपयाचे आणि 300 रुपयाच्या गोष्टी फ्री. विचार करा तुम्ही, एक टाय, एक बुक, 200 रुपयाची टाय, 100 रुपयाचं एक न्यूट्रीचार्जचं ऑल प्रोडक्ट बुक आपल्याला फ्री मिळणार आहे. 500चे कुठलेही टूल्स, त्यामध्ये असं कुठलंही लॉकिंग नाही, हे घ्या ते घ्या, तुमच्या टीम मध्ये जे तुम्हाला वाटतंय पाहिजे हे सगळे. आणि टाय जे आहे ना, ही आपली आयडेंटिटी आपल्याला प्रोफेशनल बनवते. तुम्ही पहा, एका साध्या व्यक्तीला नाही का टाय लावलेल्या व्यक्तीला वेगळ्या प्रकारे लोक बोलतात. आपल्या टीम मध्ये तुम्हाला वाटत असेल की मला प्रोफेशनल लोक तयार करायचे आहेत, तर तुम्हाला त्यांना टाय, एक सारखी टाय आपल्या सगळ्या टीम मध्ये होईल. आणि तिथं न्यूट्रीचार्ज वुमनचे टेस्टिमोनियल्स आपण शूट करणार आहोत. त्यासाठी हिमोग्लोबिनची रिपोर्ट जर असेल तर खूप छान होईल. तर तुम्ही सगळेजण न्यूट्रीचार्जचे प्रोडक्ट वापरा आणि ज्यांना काय वेळ झालाय त्या सगळ्याला जाऊन भेटा. न्यूट्रीचार्ज बायो एज शेअर करा आणि यानंतरही काही माहिती लागली तर तुम्ही, मी माझा व्हॉट्सअप नंबर तुम्हाला शेअर केला आहे चॅट बॉक्स मध्ये, मला व्हॉट्सअप करा, मी तुम्हाला ती माहिती देईन. कारण की न्यूट्रीचार्ज बायो एज देणं म्हणजे एक कुटुंब वाचवणं. एक लिव्हर एकदा 3rd स्टेजला बिघडल्यानंतर काहीही करता येत नाही, कुणालाही ते शक्य नाही. 1st स्टेज मध्येच आपण त्यांची मदत करू शकतो आणि जी मदत आपण करू शकतो तिथे आपण माग हटणार नाही, अजिबात माग हटणार नाही. ही मदत आपण लोकांची करू. दिल्लीला येताना एक्स्ट्रा बॅग आणि एक्स्ट्रा मनी जरूर घेऊन या, कारण की नंतर असं वाटायला नको की काय झालंय की मी माझ्याकडं बॅग पुस्तक न्यायला बॅग नव्हते, माझं फ्लाईटचं तिकीट होतं 15 किलोच. संतोषची फ्लाईट नाही आले. कुठल्या कुठल्या कंपनीचं तुमचं तिकीट आहे, इंडिगोचं आहे की एअर इंडियाचं आहे? इंडिगोचं आहे सर. इंडिगोचं आहे तर तुम्हाला 7 किलो हातामध्ये 15 किलोच तुम्हाला तुम्हाला याच्यामध्ये आहे, लगेज मध्ये फक्त तुम्ही 15 किलो घेऊ शकता. बरोबर आहे. एअर इंडियाचं केलं असतं तर 25 किलो. एअर इंडिया थोडं एक्स्ट्रा तुम्हाला वजन कॅरी करायला सवलत देते एअर इंडिया. तर तुम्ही 15 किलो मध्ये सुद्धा खूप सारे टूल्स येतात. आणि तुम्ही ट्रेन येत असाल तर बोरी भरभर केले की जा सकते हो. म्हणजे ट्रेन मध्ये सूरजीला मोठा अनुभव आहे, म्हणजे किती घेऊन जाऊ शकतात, आहे का? सगळे सीट खाली जागा आपली असते. तर तुम्ही या आणि टूल्स विकत घ्या. टीम येणार आहे सर, टीम बरोबर देऊन टाकेल, काय अडचण नाही. हा, ती टीम बरोबर आपण देऊ शकतो. बिलकुल. आणि या टूल्स विकत घ्या, कारण की ते टूल्स इकडे सुद्धा मिळतील. टूल्स इकडे सुद्धा मिळणार आहेत, ऑनलाईन सुद्धा मिळणार आहेत. पण फायदा जो आहे टाय आणि बुक तिथंच फ्री मिळणार आहे. सोडायचे का ते, जर पैसे इकडे मिळत असतात टाय तुम्ही एका तुमच्या एक व्हायटल लेवल कम्प्लीट केलेल्या लोकाला समारोहामध्ये त्याला टाय जर घातली तर तो कंटिन्यू व्यक्ती तुमच्यासोबत राहतो आणि प्रोफेशनल बनतो. तर जी फ्री गोष्ट मिळते ती सोडायची कशाला, अजिबात सोडायची नाही. आपण तिथून फ्री जर मिळत असेल तर तिथून घ्यावी असं मला वाटतंय. थोडं वजन होईल तर वजनाची व्यवस्था करता येईल आपल्याला, काही प्रॉब्लेम नाही. राजेशजी बोला. तर एक क्वेरी अशी होती, जर मी 500चे प्रोडक्ट 3 जणांचे घेतले, आणखी 2 जणांना घ्यायचे, त्यांना सुद्धा ते मला भेटतील का, म्हणजे मला देता येईल का त्यातून? म्हणजे 500चे दुसऱ्याचे प्रोडक्ट तुम्ही घेतले तर काय प्रॉब्लेम आहे? जे आम्हाला 500 रुपये देतील, टूल्स घेतील, त्याला आम्ही टाय आणि बुक देऊ.
आणि तुम्ही किती जणांची घेऊन जाऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे सर. ओके. आणि 500च्या पट्टीमध्ये म्हणजे तुम्ही 500चे घेतले एकटा एक बुक, पुन्हा 500चे घेतले पुन्हा एकटा एक बुक, पुन्हा 500चे घेतले पुन्हा एकटा एक बुक. तुम्ही जितक्यादा 500चे घेतात तितक्यादा तुम्हाला ते मिळतील, तितक्या टाय तितके बुक तुम्ही आणू शकाल. आणि गंमत काय की जसं तुम्ही याल तर अगोदर, कारण की जोपर्यंत स्टॉक आहे तोपर्यंत ती ऑफर आहे. त्यामुळं आणि जे लीडर्स आहेत तर त्यांनी आपल्या पूर्ण टीम साठी इथून 500 रुपये समजा सगळ्या जणांना दिलं येणं शक्य नाही, आपल्या कामामुळं आपल्या व्यस्ततेमुळं सगळ्यांना तिथं येणं शक्य नाही. 25,000ची कॅपॅसिटी सुद्धा स्टेडियमची 25,000च आहे. मॅक्झिमम 25,000 लोक तिथे येऊ शकतात. 5,000 लोक बाहेर फिरत असतात, असे 30,000 असतात. म्हणजे 30,000 तिकीट आपण विकतो. म्हणजे लिडर्स किती तिकीट देतात? 30,000 तिकीट देतात. त्यांना माहिती आहे ऍट अ टाइम 25,000च मनात बसणार आहे, तर कॅपॅसिटी 25,000ची आहे. 5,000 बाहेर असतात, वेगवेगळ्या स्टॉलवर सगळीकडे असतात. त्यामुळं तुम्ही लवकर या, लवकर टूल्स घ्या, कारण 30,000 लोकांना जितके टूल्स लागतील तितके कॅरी करून घेऊन जाणं सुद्धा शक्य नाही भिलवाड्याहून किंवा मुंबईहून दिल्लीला ठेवणं. कारण की अनुभव असा आहे की ते संपले, काही संपतात काही संपत नाहीत. येलो कलरची टाय तिथं अवेलेबल विक्रीसाठी असेल, फ्री मध्ये नाही. कारण की ही रेड आपण फ्री मध्ये, आणि काय ही रेड यासाठी ठेवली की ब्ल्यू सूट वर जी टाय अतिशय पांढऱ्या शर्ट वर तुम्हाला दिसत. तुम्ही जर आता मीटिंग बघत असाल तर संदीप पांडव सरचा इथं एक तुम्हाला त्याचा फोटो दिसतोय ज्यामध्ये बीसी छाबडाजी दिसतात. त्यांनी रेड टाय रेड टाय घातले, तर रेड टाय सुद्धा ब्ल्यू सूटवर अतिशय छान दिसते. आणि ब्ल्यू ही रेड टाय आपण ठेवलेली आहे. सगळी टीम एका सूट मध्ये, एका शर्ट मध्ये, एका टाय मध्ये दिसल तर अतिशय सुंदर दिसते पूर्ण टीम. फोटोग्राफ अतिशय चांगला येतो. तर तुम्ही दिल्लीला या आणि आपण तिथं भेटूया. सायंकाळच्या 7च्या मीटिंग मध्ये आपण न्यूट्रीचार्जचे ह्युमन आणि त्यावेळेस जे आपले विविध विषय आहेत त्यावर आपण बोलू. आणखीनही कोणाला काही शंका असल्यास दिल्ली प्रोग्राम विषयी सायंकाळच्या मीटिंग मध्ये आपण त्या शंकेचं निरसन करू. आणि आता दिवसभरात जर कोणाला काही शंका जर असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता, त्यामध्ये कुठेही अडचण येणार नाही. आपण तोपर्यंत थांबू. जॅक्सन तुम्ही सगळेजण आले त्या मला खूप चांगलं वाटलं. इतक्या थंडीमध्ये तुम्ही सगळेजण कॅमेरा ऑन करून बसले आहे की नाही. म्हणजे तुमच्याकडं चुंबकाची हे नाही, चुंबकाचं चादर नाही. कारण काही जणांच्या मध्ये आमचं चादर निघत ना, म्हणजे चुंबकासारखं चिटकून बसलेलं आहे. तर तुम्ही सगळेजण आलात, मला फार छान वाटलं. आपण परत भेटूयात आणि 24वी अॅनिव्हर्सरी आपण खूप धडाक्यात साजरी करूया. सायंकाळी परत भेटूयात. थँक्यू व्हेरी मच. जय मेरा चार्ज न्यूट्री चार्ज. थँक्यू व्हेरी मच. संदीप पांडवचं काय दिसलं होतं शेवटचं? खूप महत्वाची रीती मी वाटली. बाकी काय चला औरत चला चल येऊ का? ते बुट मध्ये घेऊन ते दुसरे काढ बरं, जुन्यामधले. संदीप तू दाराला काढ रे.
काय संपला काल 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 वाचला गावाला गेली बाई चलाव का हा